ब्रेकिंग न्यूज पाहणार आहोत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज पुणे दौऱ्यावर असतील। लाडकी बहीण योजना राज्यस्तरीय लाभ वितरण सोहळा असणार आहे आणि याच सोहळ्यात ते उपस्थिती लावतील। मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह अन्य नेते देखील यावेळेस उपस्थित असतील। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज पुणे दौऱ्यावर असणार आहेत। लाडकी बहीण योजना राज्यस्तरीय लाभ वितरण कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलंय आणि त्यावेळेस ते उपस्थित असतील। तर मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह अन्य नेते देखील उपस्थित असणार आहेत। तर याच कार्यक्रमासाठी मुंबई पुणे एक्सप्रेस वेसह 6 मार्गांवर वाहतूक बंद करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी हे आदेश जारी केले आहेत। पुण्यातील बालेवाडी स्टेडियम कार्यक्रमाचं यावेळेस आयोजन करण्यात आलंय, त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वेसह 6 मार्गांवर वाहतूक बंद असेल। लाडकी बहीण योजना कार्यक्रमासाठी वाहतूक बंद करण्यात येणार आहे। जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी आदेश काढलेत। पुण्यातील बालेवाडी स्टेडियम या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे आहेत आपल्यासोबत। रेवती, आपण पाहतोय खरं तर आज पुण्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आहे। राज्यस्तरीय वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय आणि याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने मुंबई पुणे एक्सप्रेस देखील काही तासांसाठी बंद ठेवण्यात आलाय। सविस्तर माहिती द्याल, कार्यक्रम कशा पद्धतीने सुरू होतोय आणि पुढे रूपरेषा नेमकी कशी असेल? नक्कीच वर्षा, आपण जसं बघू शकतो की जंगी तयारी ही लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभ सोहळ्यासाठी करण्यात येत आहे। पुण्यातल्या बालेवाडीच्या शिवछत्रपती शिवाजी कॉम्प्लेक्समध्ये हा सोहळा पार पडणार आहे आणि सुमारे एकच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दाखल होतील आणि तसंच त्याच वेळेच्या दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील त्या कार्यक्रमाला येतील। उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या जनसन्मान यात्रेमुळे ते खेडवरनं थेट बालेवाडीला पोहोचतील। तसंच बरेच जे बडे नेते आहेत ते सुद्धा तिथे उपस्थित राहणार आहे। राज्यातील जवळपास 15,000हून अधिक लाभार्थी महिला इकडे या सोहळ्याला येणार आहेत आणि जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचे जे लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते त्यांना तिथे मिळणार आहे आणि प्रातिनिधिक एक सर्टिफिकेट त्यांना तिकडे देखील देण्यात येणार आहे। आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील 5 लाखहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे। तसंच इकडे येणाऱ्या लाभार्थ्यांना अडचण होऊ नये म्हणून पुण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांच्या आदेशानुसार पुणे सातारा पुणे मुंबई एक्सप्रेसवे पुणे सोलापूर असे जे मार्ग आहेत त्याच्यावरती जड अवजड वाहनांना पूर्णतः बंदी आहे आणि ती काल मध्यरात्री ती बंदी सुरू केली। ती शनिवारी म्हणजे आज रात्री 12 वाजेपर्यंत ही बंदी असणार आहे। तसंच आपण जे बघू शकतो की पुणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी बॅनरबाजी देखील झालेली पाहायला मिळते। वचनपूर्ती असं वचनपूर्ती सोहळा असं बॅनर आपल्याला पाहायला मिळतात पुणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी। वर्षा, निश्चितच रेवती, त्यामुळे या कार्यक्रमासंदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।